मी बोलतो आपल्याला तुम्ही प्रस्तावित करा ये मोबाईल भारतीय जनता पार्टी लोणावळा मंडळाच्या वतीनं आज ही तातडीची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे। या निमित्ताने आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो। प्रथमतः आजच्या या पत्रकार परिषदेला लोणावळा नाणेमावळ मंडळाचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, नगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, तसेच माजी नगराध्यक्ष अमितजी गवळी, रियाताई भिलारे, महिला आघाडी अध्यक्ष, माजी अध्यक्ष रामविलासजी खंडेलवाल, माजी नगरसेविका धनंदाताई गणात्रा, ज्येष्ठ नेते पोपट शेठ मोरे, संतोषजी गुप्ता असे सर्वजण उपस्थित आहेत। आज लोणावळा नगरपालिका निवडणूक 2025 या निमित्ताने काही गोष्टी नवनवीन रोज घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडीमध्ये काही ठिकाणी असं लक्षात आलं की काही वेगळं प्रसारित करण्याचा प्रयत्न होतोय आणि या सर्व गोष्टींना पक्षाच्या वतीने एक ठाम भूमिका काय आहे, नेमकी भूमिका काय आहे हे कळण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी सुरेखाताईंना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना आता संबोधित करावं। आज सगळ्यांना नमस्कार। पुढच्यांचा आवाज नको। आज सगळ्यांनी एक बाईट पाहिली आणि सगळ्या लोकांचे फोन यायला लागले की लोणावळ्यामध्ये अशी काही युती झाली का। तर पहिला खुलासा करते, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची अशी कुठली युती झालेली नाहीये। कारण काल रात्री आमदार जेव्हा मुंबईवरून आले तेव्हा आम्ही सर्वजण होतो या ठिकाणचे, जे मंचावर सगळे पोपटशेठ असतील, पुजारी असतील, त्याचप्रमाणे रामविलासजी असतील, कळतकर असतील, असे आम्ही सगळेजण होतो आणि ती चर्चा त्यांनी आम्हाला सांगितली। तर त्यांना आम्ही सांगितलं की लोणावळ्याचा निर्णय लोणावळेकर घेतील, कारण आम्हाला तेवढी क्षमता आहे, ताकद आहे, आम्ही कोणाच्या इथे ढवळाढवळ करत नाही आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे एकजुटीने, एकमताने, कार्यकर्त्यांच्या विचारांनी की आपण स्वतंत्र स्वबळावर लढणार। हा पहिल्यापासून आमचा नारा होता, पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही तेच सांगतोय की आम्ही स्वतःच्या आमचं कमळ चिन्ह घेऊन आम्ही लढणार आणि आम्ही स्वतंत्र, आम्ही कुठल्याही पक्ष कुणालाही बोलवलं नाही। आतापर्यंत फक्त आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचीच चर्चा चालू होती, परंतु जी आता ही अफवा, फेक बातमी जी आहे त्याचा खुलासा करण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत। त्याच्यामुळे माझी माननीय मावळचे आमदार सुनीलजी शेळके यांना विनंती आहे की अशा अफवा किंवा आमच्याशी कुठलंही तुमचं बोलणं झालं नाही या कृपया पसरवू नका। तुम्हाला बोलणी करायची तर जे मंचावर आमचे सगळे नेते बसलेले आहेत हे चर्चा करतील, परंतु आतापर्यंत कुणी कुठला निर्णय दिलेला नाहीये। कारण आमचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी देखील सांगितलेले लोणावळ्याचा निर्णय हे लोणावळ्याच घेणार आणि सर्व कार्यकर्ते घेणार। जी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तेच या ठिकाणी होणार। कार्यकर्त्यांची एकमेव इच्छा आहे की आपण स्वतंत्र लढायचं आणि आज आम्ही, आमच्यावर जनतेने विश्वास ठेवलेला आहे। जे 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे। जनतेने मला जी साथ दिलेली आहे आणि जी पावती देणार आहे, 5 वर्षामध्ये जे कार्य आम्ही केलेलं आहे, आमच्या सर्व टीमनी केलेलं आहे, त्याची पावती द्यायची वेळ आता आलेली आहे आणि जनतेचा 100% लोणावळेकरांचा माझ्यावर, आमच्या पक्षावर विश्वास आहे, आमच्या नगरसेवकांवर विश्वास आहे की ह्यांनी जे 5 वर्ष काम केलं ते चांगल्या पद्धतीने केलं। आज प्रत्येक लोणावळेकरांनी पाहिलेले आमच्या कामाची पद्धत आणि आम्ही केलेलं काम। त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले त्यांचीही कुणी दिशाभूल करू नका आणि त्यांनाही कुणी धमकवण्याचा प्रयत्न करू नका, कारण आम्ही तेवढे सक्षम आहोत। कुणी जरी आम्हाला जोर जबरदस्ती करणार असेल तर ती ताकद आम्ही दाखवू। त्याच्यामुळे कुणी असा प्रयत्न करू नका, आमच्या उमेदवारांना गलतफहमीमध्ये टाकू नका किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणालाही भेटण्याचा प्रयत्न करू नका। कारण जे उमेदवार दिलेले ते आम्ही एकदा शब्द देतो तो देतो, कोणालाही आम्ही सांगणार नाहीये की तू माघार घे आणि तू घरी बस। जे उमेदवार आतापर्यंत आमचे डिक्लेअर झालेत पहिल्या यादीचे ते सर्व उमेदवार आम्ही कामाला लावलेले आहेत। त्याच्यामुळे आमदारांनी कुठलाही गैरसमज, प्रकार करू नये आणि आज आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, कारण आम्ही जे काम केलेले त्याच्या जोरावर आम्ही मताचा जोगवा लोकांकडे जाऊन मागणार आहे। 5 वर्ष सक्षम आम्ही नेतृत्व केलेले आहे नगरपालिकेचं
आम्हाला कोणी बोलतं का आम्ही जातो का तळेगावला ढवळाढवळ करायला? आज या ठिकाणी लोणावळ्याचा निर्णय हे लोणावळेकर घेणार आहे आणि लोणावळ्याची सर्व जनता घेणार आहे। ही निवडणूक ही लोणावळेकरांनी हातात घेतलेली निवडणूक आहे, कारण लोणावळ्यांनी 15 दिवसापासून जो चालू आहे या ठिकाणचा प्रकार ते सर्व लोणावळेकरांनी पाहिलेला आहे आणि हा सर्व बालिशपणा बंद करावा। प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाचा स्वाभिमान ठेवावा आणि कोणाचाही अपमान करू नये ही मी त्यांना विनंती करते। आणि जे उमेदवार दिलेत आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही सक्षमपणे उभे राहणार आणि त्याप्रमाणे लोकही आमच्या मागे उभे राहणार आहे, कारण जे आम्ही काम करून दाखवलेले आहे तो लोकांना, कारण नगराध्यक्ष SC कॅटेगरीतला आज आलेला आहे आणि तो देखील आम्ही संध्याकाळपर्यंत तोही आमचा निर्णय होणार आहे, तोही उमेदवार आम्ही जाहीर करणार आहे। उरलेले जे वार्ड आहेत सगळ्या वार्डामध्ये आमच्याकडे आज उमेदवार आहे। जर आम्ही कमजोर असतो तर आमच्याकडे लोक आली नसती, कार्यकर्ते जमले नसते। आज कार्यकर्त्यांची देखील टीम आमच्या बरोबर आहे। सर्व एवढंच मी आव्हान करेन या निमित्ताने सर्व लोणावळेकरांना की आज जे उमेदवार दिलेले त्यांना निवडून द्या। 5 वर्षामध्ये जे मागे आम्ही काम केलेले आहे तसंच काम आम्ही पुढच्या 5 वर्षात करणार आहे। फक्त नगराध्यक्ष नाही किंवा खालची सगळी टीम आम्हाला पाहिजे। आम्हाला फुल मेजॉरिटी द्या। तुम्ही मेजॉरिटी दिली तर नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे। बरं आम्ही आधी दाखवलेले आहे आणि नंतर मत मागायला येतोय। 5 वर्षामध्ये जे केलेले आहे त्या कामाचा आज हिशोब द्यायची वेळ आलेली आहे आणि 100% आज मतांचा जोगवा लोणावळेकर हे आमच्या उमेदवारांना देणार आहे, कारण त्यांचा विश्वास आमच्यावर आहे। मी नगराध्यक्ष होते, पुजारी साहेब उपनगराध्यक्ष होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी गणात्रा या नगरसेविका होत्या, देवीदास कडू नगरसेवक होते। असे अनेक आमचे जे नगरसेवक आहे यांनी जी कामं केलेली आहे त्या कामाची पावती ही जनता आम्हाला देणार आहे। त्याच्यामुळे कृपया म्हणजे लोणावळ्यामध्ये कुठल्याही नेत्याने दखल घेऊ नये आणि ढवळाढवळ करू नये। लोणावळ्याची जनता सक्षम आहे। आम्हाला कुणाला आमच्या नेत्यांना बोलवतं का तळेगावचा निर्णय घ्यायला? बोलवतं का कोण? त्याच्यामुळे लोणावळ्याचा निर्णय लोणावळ्यातच होणार आणि लोणावळ्याची जनता ही यावेळेस निर्णय देणार आहे। ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे, कारण कोणाचं काम किती आहे कोणाचं काय हे सर्व जनतेला दिसतंय, जनतेला कळतंय। गेले 15 दिवसापासून जो चाललेला सगळा खेळ आहे हा थांबवला पाहिजे। आज तुम्हाला का असं वाटतं? काही लोकांना आम्ही तिकीट जाहीर केलं आणि त्यांना फोन येतात ते तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायला लागणार आहे, तुम्हाला असं करायला लागणार आहे, कारण हे तुमच्यासारखे आम्ही नाहीये। एकदा शब्द दिला भारतीय जनता पार्टी त्याच्या मतावर ठाम आहे आणि आजच आमचे फडणवीस साहेब आणि आमचे गिरीश महाजन, बावनकुळे साहेब या डेलाला आले होते, त्यांच्याशी आमची चर्चा झाली। त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही इथं काम करत नाही, तुम्ही काम करताय, कार्यकर्ता म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत। हा निर्णय आम्हाला फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी आणि गिरीश महाजनांनी सांगितला। त्याच्यामुळे आम्ही इलेक्शन जी लढणार आहे ती आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि लोणावळेकरांच्या जीवावर आम्ही लढणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक लोणावळेकरांना वाटतं की खरोखर भारतीय जनता पार्टीचा जो नगराध्यक्ष होता त्यांनी जे काम केलेलं आहे खरोखर चांगलं केलेलं आहे, हे आम्ही नाही म्हणते, लोकांकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत। त्याच्यामुळे लोणावळ्याचा जो नगरसेवक आहे तो 100% मेजॉरिटीमध्ये आम्ही येणार आहे आणि मेजॉरिटी भारतीय जनता पक्षाचीच येणार आहे, यात कुठली शंका नाही। कारण सगळ्या प्रभागात 1 नंबर असेल, 2 नंबर असेल, 3 नंबर असेल, 5 नंबर असेल, 4 नंबर मध्ये पण आम्ही उमेदवार देणार आहे। सगळ्या प्रभागामध्ये आमचे उमेदवार जाहीर झालेले आणि आजही 13 नंबरचा प्रभाग राहिलेला आहे, त्याच्यावर पण आम्ही निर्णय घेणार आहे, तिथे आम्ही सक्षम उमेदवार देणार आहे। आज आम्ही भारतीय जनता पार्टी कुठेही कमी नाहीये, कारण प्रत्येक माणसाला माहिती आहे आम्ही करतो ते आमचं काम, आमचं नाव हे लोकांना माहिती आहे। आणि आज या ठिकाणी जी अफवा उठलेली आहे त्याच्यावर आज पूर्णविराम देतो आम्ही आणि हे आम्ही कुठलाही कुणाला शब्द दिलेला नाही, कुणाशी आमची बोलणी नाही। तुमची तालुक्यात कुणाशी बोलणी चालली असेल ते आम्हाला माहित नाही। त्या ठिकाणी मंचावर असलेला एकही नेता होता का? तुमच्या पत्रकार परिषदेला आम्हाला बोलवलं का? मग लोणावळ्याचा निर्णय घेणारे तुम्ही कोण? लोणावळ्याचा निर्णय आम्ही घेऊ ना, लोणावळ्याचा निर्णय सक्षमपणे आम्ही घेऊ, आमच्यात ती ताकद आहे। जर आमच्यामध्ये उमेदवार द्यायची ताकद आहे तर निर्णय घ्यायची ताकद आमच्याकडे आणि आमच्या नेत्यांनी सांगितलेले बाळाभाऊंनी तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही सगळा तालुका राहणार आहे। आणि आतापर्यंत जे निर्णय घेतले आम्ही कठोर निर्णय घेतले त्याच्याही पाठीशी बाळाभाऊ आमच्यावर राहिले।
आज आमच्याकडे सगळे उमेदवार असताना आम्ही का मागे सरकायचं, आम्ही का मागे राहायचं? त्याच्यामुळे माझी आमदार साहेबांना विनंती आहे, अशा तुम्ही बातम्या देऊ नका, तुम्ही प्रेस समोर असं काही बोलू नका. 2.5 वर्ष राष्ट्रवादीचा, 2.5 वर्ष ह्याचा भाजपचा. मी 7.5 वर्षाची नगराध्यक्ष आहे, रनिंग मधली नगराध्यक्ष आहे, मी सिटिंग नगराध्यक्ष आहे. आणि आम्ही नंतर का घ्यायचं? पाहिलं की आम्ही काय काय कामं केली नाहीये. तुम्ही वलवण पासून ते रामनगर पर्यंत जा, बॅटरी हिल पर्यंत जा, सगळी गल्ली बोळ कॉन्क्रिटीकरण केलेले, रस्त्याची कामं झाली. कुठे रस्ते कधी झाले का नाव कधी देशाच्या नकाशात मिळा. आणि तोही लोणावळेकरांच्या सहकार्याने, सर्व लोणावळेकरांनी आम्हाला खूप साथ दिली. आज सगळ्यांनी साथ दिल्यामुळे आपण स्वच्छ भारत मध्ये 5 वेळा नंबर मिळवतोय, राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. हे आम्हाला कोणाच्या जीवावर नाही, तर आमच्या लोणावळेकरांच्या जीवावर हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे. आणि तशीच साथ पुन्हा लोणावळेकर देणार आहे. आणि मुख्यमंत्री देखील भारतीय जनता पक्षाचा आहे. पार दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे, हे समोरच्यांना सगळ्यांना दिसतंय. त्याच्यामुळे कुणी घाबरायचं कारण नाही, कारण आपण काम केलेले. आणि आजही फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेले की भविष्यात जी जी कामं राहिली असेल ती कामं करण्यासाठी मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी, पूर्ण निधी तुम्हाला देणार आहे. आज रस्ते केले, ब्रिज केले, स्मशानभूमी केली, फिल्टर प्लांट केला, डम्पिंग ग्राउंड केला. ह्या सुविधा होत्या का? हे ह्याचे साक्षीदार सर्व लोणावळेकर आहे. त्याच्यामुळे लोणावळेकरांची निवड चुकणार नाही. कुठलाही प्रभाग घ्या तुम्ही, तुंगारली घ्या, गोल्डव्हॅली घ्या, जुना खंडाळा घ्या, नांगरगाव घ्या, वलवण घ्या, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्ते वगैरे सगळं केलेले. आणि जे जे कामं केलेली आहे त्याचा लेखाजोखा आम्ही समोर ठेवलेला आहे. कुठल्याही कामाचा खोटा नारळ आम्ही फोडलेला नाही. जे जे नारळ फोडले ते कामं झालेली आहे. आज कैलासनगर स्मशानभूमीची ब्रिज घ्या, एक गाडी समोरून यायची तर इकडे दुसऱ्या गाडीला थांबायला लागायचं. तुम्ही शहाणी हॉलिडे होमला जाता, तिकडचा रस्ता आम्ही खुला केला. त्याच प्रमाणे आम्ही हनुमान टेकडीचा रस्ता खुला केला, वर्धमान सोसायटीतला रस्ता खुला केला, अनेक रस्ते खुले केले. काम ठेवलं काय? आम्ही काम ठेवलंच नाही. आता आमचा उद्देश एकच राहणार आहे की येत्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे पर्यटक हे मोठ्या संख्येने येत असतात आणि पर्यटकांसाठी जे काम आपल्याला करायचंय ते आपण नक्की करणार आहे. त्यासाठी देखील आपल्याला निधी जास्तीत जास्त आपले मंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. गडकरी साहेबांनी सांगितलेले आहे की तुम्ही प्रस्ताव आणा, आम्ही प्रस्ताव तो करू. आज कैलासनगरची स्मशानभूमी प्रत्येक माणूस नवसतो. आज त्या ठिकाणी येणारा माणूस सांगतो की 1 नंबर काम झालेलं आहे. आज कुठलाही माणूस आम्हाला नाकारू शकत नाही. कोरोना असेल, कोरोनामध्ये देखील आम्ही दिवस रात्र काम केलेलं आहे. एकही दिवस आम्ही घरी बसलेलो नाही. प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. प्रत्येक माणसाला ज्या काय जीवनावश्यक वस्तू आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही पुरवलेल्या आहे. आम्ही 150 लोकांना बेडची व्यवस्था केली. जवळजवळ पहिली जिल्ह्यातली नगरपालिका आहे. या नगरपालिकेने 3 कोटी खर्च केलेला आहे. आम्ही मानधनावर डॉक्टर घेतले, मानधनावर आशा सेविका घेतल्या, मानधनावर नर्स घेतल्या, परंतु एकाही माणसाला आम्ही बाहेर कुठं जायला दिलं नाही. सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी, जेवणापासून सगळी व्यवस्था आम्ही केलेली. आम्ही कुठे कमी आहे? आम्ही कुठेही कमी नाहीये. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये, आपली जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये कलेक्टर साहेबांनी परवा सांगितलं, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची नगरपालिका कुठली असेल तर लोणावळा नगरपालिका. कारण या नगरपालिकेचा बजेट देखील आपण व्यवस्थित केलेला आहे. आज तुम्ही तळेगावचं बजेट जाऊन बघा, कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीये. आज आमचे एवढे आम्ही करून ठेवलेले आहे. 55 ते 60 कोटी आम्हाला स्वच्छ भारत मध्ये बक्षीस मिळालेले आहे. त्याच्यामुळे प्लीज कोणी गैरसमज पसरू नका, करू नका. ज्यांना बोलायचंय त्यांनी आमच्याशी बोलायला, ज्यांना आम्ही आवडत नसेल तर बाकीची लोक आहेत. काही आमदार मागे मध्ये बोलले, पुजारींशी आणि सुरेखा जाधवशी मला बोलायचं नाही, त्यांना मला भेटायचं नाही. पण निर्णय कोण घेणार आहे? निर्णय ही बसलेली मंचावर सगळी टीम आहे ना, ही निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे आमदार साहेब, तुम्ही कृपया खोट्या बातम्या देऊ नका. जे काही घडलं ते तुम्ही सविस्तर सांगा. आणि आमच्या उमेदवारांची किंवा लोणावळेकरांची तुम्ही त्या ठिकाणी अफवा पसरू नका आणि लोकांना द्विधा मनस्थितीत टाकू नका. आज ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ का आली? कारण सकाळपासून रात्री 12 वाजता एकाचा फोन आला
12 वाजता ती 11:30ला न्यूज पडली की असं घडलंय का. 2.5 वर्ष तुम्हाला आणि 2.5 वर्ष राष्ट्रवादीला, आणि ते पण राष्ट्रवादीला पहिलं आणि भाजपला नंतर. हा कुठला नाही, कुठल्या तराजूत बसतो. म्हणजे आम्ही 5 वर्ष काम केलं म्हणून आम्ही नंतर घ्यायचं, आम्हाला ते मान्य नाहीये. आणि आम्ही जे 5 वर्षात काम केलं आम्ही पूर्णपणे जबाबदारीने सांगतो, विश्वासाने सांगतो, आणि सर्व लोणावळेकरांचा विश्वास आम्ही प्राप्त केलेला आहे. आणि सर्व जनता पुन्हा एकदा आमच्याच पाठीशी राहणार हे मी खात्रीशीर सांगते. कारण आमच्या कामामुळं नगराध्यक्ष कुणी असू द्या आमचा, तो तुम्ही निवडून द्या, आमचे नगरसेवक निवडून द्या, तुम्ही आम्हाला बहुमत द्या, आम्ही पुन्हा सिद्ध करून दाखवू की आम्ही किती काम करू शकतो. दिवस रात्र करायची आमच्यात ताकद आहे, वेळ द्यायची आमच्यात ताकद आहे. मी प्रत्येक वेळेस सांगते की आम्ही पूर्णपणे सकाळी उठल्यापासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत काम करत होतो. हे लोकांनी पाहिलेले आहे. मला कुठला जाहीरनामा काढायची गरज नाही. हे जनता सांगणार आहे, लोणावळेकर सांगणार आहे. प्रत्येक गल्लीबोळात लहान मुलालाही माहिती आहे आम्ही कोण आहे आणि कशी कामं केली. प्रत्येक शिक्षक असेल, कुठला विद्यार्थी असेल, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेत एवढंच सांगते, जी काय अफवा पसरवली ती पुन्हा एकदा तुम्ही माघार घ्या, आणि जी काय चर्चा करायची असेल तर लोणावळेकरांशी करा, लोणावळ्याच्या आमचे सर्व पदाधिकाऱ्यांशी करा. कोणी निर्णय घेणार नाही तालुक्यातले. तालुक्याची जबाबदारी नाही, हा हक्क आमच्या लोणावळ्याचा आहे आणि लोणावळ्याच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. हे पुन्हा पुन्हा का सांगते तर तुम्हाला विसर पडतो आमचा, म्हणून पुन्हा पुन्हा सांगते की आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढलेली, आम्ही गाव बोलवलेला नाहीये. तुम्ही सगळ्या गावाला वेटीत धरलं होतं, पण आम्ही नाही. आम्ही फक्त सांगितलं भारतीय जनता पार्टी, पहिल्यापासून आमचा तोच नारा आहे आणि आताही आमचा तोच नारा आहे. आम्ही कोणाची मन दुखवायचं काम केलेलं नाही, आमच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि पूर्णपणे भारतीय जनता पार्टी त्याच्या पाठीशी राहणार आहे. कोणी आम्हाला धमक्या देण्याचं काही कारण नाही, कोणाला घरी बस म्हणायचं कारण नाही. आमचा उमेदवार चेंज करायचाही तुमचा अधिकार नाही, तोही अधिकार आम्हाला आहे. आणि एकदा दिलेला आम्ही परत घेत नसतो. ज्याला उमेदवारी दिली, जाहीर केली, तो कामाला लागलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या घरी जाऊनही कुणी काय सांगू नका, ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. आले सगळं मॅडम, आपण बऱ्यापैकी म्हणजे प्रश्न विचारायला तसं काही ठेवलेलंच नाहीये, तरी देखील ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीने तळेगाव मधून सगळे निर्णय घेतले जात आहे, म्हणजे त्यांच्या शहराचा त्यांनी घेतलेलंच आहे, परंतु लोणावळ्या संदर्भातला असेल किंवा तालुक्यातल्या इतर असेल, तर हे तुम्ही सांगितलं की तुम्हाला विचारात घेतलं जात नाहीये, परंतु याच्यामध्ये नक्की काय नक्की चुकतंय कुठं? आपल्या तालुक्यातल्या नेत्यांचं काय त्याच्यामध्ये हे चुकतंय का? आपल्या तालुक्याच्या नेत्यांचं कुणाचं चुकत नाही, कारण तालुक्याचे नेते वारंवार आमच्याशी चर्चा करतात आहे आणि त्यांनी आमचा निर्णय लोणावळ्याचा आमच्यावर लादलेला आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला, तुम्ही लोणावळेकर जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील. आम्ही बाळा भाऊंना पण फोन लावला, गणेश भेगड्यांची पण आमची चर्चा झाली, तर ते बोलले असा कोणताही निर्णय झालेला नाही, हे आमदार चुकीची दिशाभूल करतात. ते आमची हात जोडून विनंती आहे आमदारांना की तुम्हाला काय बोलायचं असेल तर स्थानिक लेवलला बैठक घेऊन द्या, आणि त्या स्थानिक लेवलवर जर काय मिटत असेल तर मिटू, पण तुम्ही परस्पर पत्रकार परिषद घेऊन लोणावळेकरांची दिशाभूल हात जोडून करतो की अशी विनंती करतो की तुम्ही असं काय काम करू नका, जेणेकरून या गावाच्या लोकांचा तुमच्यावरचा पण विश्वास उडेल, असं काय काम करू नका. आमदार साहेबांनी असं सांगितलं की खरं तर हा जो निर्णय आहे तो माननीय आपले जे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी घेतलेला आहे. आता आपणही सांगितलं की आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलं आहे आणि त्यांनी असं कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सांगितलेलं आहे. खरं नक्की काय होते नक्की याच्यामध्ये? आम्हाला काल बाळाभाऊंनी आल्याला ते सांगितलं की तुमचा निर्णय काय करायचा. आमचा निर्णय आम्ही तळेगावचा असा घेतलेला आहे, तुम्ही काय करणार आहे. तर आम्ही म्हटलं आम्ही स्वबळावर लढणार आहे आणि आमच्या सगळ्यांची एकमत झालेलं आहे की आपण स्वबळाचाच नारा दिलेला आहे. त्याच्यामुळे बाळाभाऊंनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, बोले मुख्यमंत्र्यांची चर्चा आली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पहिलं प्राधान्य कमळाला द्यायचं, जे कमळ घेऊन उभे राहतील तर आपण सगळा कल तिकडे आपला. त्याच्यामुळे जर सगळ्यांच्या इच्छेने होत असेल तर करा, नाहीतर तुमचा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा अधिकार आम्ही दिलेला आहे, असं बाळाभाऊंनी रात्री सांगितलं. म्हटलं तुम्ही तळेगावचा ठीक आहे तुमच्या नेत्यांनी घेतला, परंतु लोणावळेकरांची इच्छा अशी दिसत नाहीये. तर ते बोलले ठीक आहे,
आणि आज पण योगायोगाने मुख्यमंत्री साहेब डेलाला आले होते, तर त्याबरोबर गिरीश महाजन होते, बावनकुळे साहेब होते, यांच्याशी आमची चर्चा आली. तर त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की आपल्याकडे जर सक्षम उमेदवार आहे, सगळ्या रिंगणात आपण उमेदवार देतोय, तर आपला निर्णय आपण घ्या आणि लढा. जर युती होत असेल, त्यांचं म्हणजे सगळे सहमत असतील तर करा, नसेल सहमती तर तुम्ही स्वबळावर लढा. ताई काय सांगाल? आज आमदारांची प्रेस झाली. आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे, त्यांचं पद जबाबदारीचं आहे, प्रथम नागरिक आहेत मावळ तालुक्याचे आमदार. मात्र ते लोकांची दिशाभूल करतात असं तुमचा आरोपच येते. दिशाभूल झाली ना. आता ही न्यूज 11:30ला पडली आणि लोकांचे आम्हाला 12 नंतर फोन यायला लागले. रात्री 12 12:30 लोकांनी फोन केले, अहो तुमचं पण मिटलं का? आता आम्हालाच माहित नाही आमचं काय मिटलंय, कारण आमचा एकही या मंचावरचा एकही माणूस कुठे गेलेला नाहीये, किंवा त्या पत्रकार परिषदेला पण आमचा एकही माणूस नव्हता. त्याच्यामुळे आमचं मिटायचं कारणच नाही ना. तालुक्याचे पण कोण नव्हते त्या आणि बरं तालुक्याचे त्या मिटिंगला कोण दिसत नाहीये. जी पत्रकार परिषद आम्ही पाहिली त्यामध्ये आमच्या तालुक्यातले बाळाभाऊ नाही, गणेश भाऊ नाही, कोणीच त्या मिटिंगला दिसले नाही आम्हाला. मॅडम, हा एक शेवटचा प्रश्न की अजूनही आपले काही फक्त आपल्याकडनं 11 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे नाव आणि इतर यादी जाहीर झालेली, त्यामुळे थोडासा नागरिकांमध्ये एक संभ्रम देखील आहे की एकीकडे आमदार साहेब सांगतायत की हे राष्ट्रवादीला लोणावळा शहर दिलं जाणार आहे आणि दुसरीकडनं भाजपकडनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला जात नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये साशंक आहे. तर काय सांगाल तुम्ही? आमच्या आमदारांनी सर्वे दिलेला आहे. तो सर्वे आज त्यांच्याकडे गेलेला आहे. संध्याकाळपर्यंत सर्वेनुसार जो सर्वेमध्ये जे नाव येईल ते नाव आम्ही संध्याकाळपर्यंत आज जाहीर करणार आहे. आणि उरलेले देखील जे मतदारसंघ आहेत, काही प्रभाग राहिलेले आहेत, त्याची नावं आज आम्ही जाहीर करणार आहे. मागील 7.5 वर्षामध्ये लोणावळा शहरामध्ये भाजपची सत्ता आहे, नगराध्यक्ष भाजपचा आहे आणि या लोणावळा शहरामध्ये राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसताना हा जो फॉर्म्युला ठरवला जातो हा कशा साधारण ठरवला जातो तेच आम्हाला कळत नाही. आज एकही नगरसेवक त्यांचा नाहीये. आज त्यांची खातं खोललेलं अजून नाहीये. आता ते काय खोलतात, किती येतात ते माहित नाही. परंतु असं असताना आणि आज आमची मेजॉरिटी असताना, मी नगराध्यक्ष स्वतः असताना त्यांनी असा प्रस्ताव मांडलाच कसा काय की पहिला नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा राहील? हे आम्हालाच पडलेलं गणित आहे की हे कसं काय सुटणार. मात्र दरवेळेस तळेगाववरच लोणावळ्याचे निर्णय होतात. यामध्ये लोणावळेकर विचार करतात की तळेगावने का ठरवायचं लोणावळ्याचं? नाही, त्याच्याबद्दल बोलतो की असं कधीही झालेलं नाही. त्याचा मागचा काळ जर तुम्ही आठवला तर लोणाचा निर्णय हा लोणात झालेला आहे. भारतीय जनता पार्टीची ही प्रथा आहे. इतर पक्षाचा मी बोलणार नाही, पण आमचा पक्ष हा सार्वजनिक निर्णय होत असतो. आमची इथं कमिटी आहे, त्या कमिटीवर बसूनच आमचा हा निर्णय जातो. त्यामुळे हा देखील आजचा देखील निर्णय हा लोणात बसूनच होणार आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. जो आम्ही सगळे कमिटी निर्णय घेऊ तेच होणार आहे. थँक्यू.